नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असे पालकाचे भजे. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आहेत ना. तर पालकाचे भजे आपण तेच प्रकारचे म्हणजे बारीक चिरून वगैरे करतो. तर तुम्ही त्याला कंटाळले असतील ना, तर तुम्ही हे आहेत ना डायरेक्टली पूर्ण म्हणजे संपूर्ण पानाची आहेत ना डायरेक्टली आपण भजे करणार आहोत. तर ही रेसिपी तुमच्यासाठी नवीन असेल तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. तर चला, तर मस्त अशी आपण पालकाचे भजे बनवूयात. तर आता पालकाचं सीझन चालू आहे, त्यामुळे येत ना एकदम फ्रेश पालक मार्केटमध्ये येत ना आता भेटून जातो. तर मी इथे येत ना एक पालकाची जोडी घेतली होती. ती ना व्यवस्थित अशी येत ना निसून घ्यायची. त्यानंतर त्यातले येत ना जे कोवळी पाने आहेत ना ती घ्यायची आणि स्वच्छ 1-2 पाण्याने व्यवस्थित येत ना धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर येत ना धुतल्यानंतर इथे येत ना असं एक सुती कापडा घ्यायचा आणि त्यावर येत ना हे स्प्रेड करून घ्यायचे, जेणेकरून येत ना त्यातलं जे पाणी आहेत ना तर ते सगळं व्यवस्थित त्यातलं निथरून जाईल आणि आपले भजे येत ना एकदम छान असे व्यवस्थित होतील. तर इथे बघू शकतात मी इथं सर्व पानं आहेत ना व्यवस्थित येत ना सुकायला ठेवून दिली. त्यानंतर येत ना इथे काय करायचं, 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं. त्यामध्ये येत ना अर्धा चमचा ओवा घ्यायचा, चवीनुसार मीठ घ्यायचं आणि थोडी येत ना पाव चमचा हळद घ्यायची आणि थोडी लाल तिखट घ्यायची चवीनुसार. आणि इथे मी काय केलं आहे, फ्लेवरसाठी येत ना हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतली आणि त्यानंतर येत ना थोडीशी मस्त हिरवीगार कोथिंबीर येत ना त्यावर टाकून घेतली. आता हे काय करायचं, एकदा छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये येत ना मिक्स झाल्यानंतर थोडंच पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपलं पीठ लगेच म्हणजे हे होणार नाही, खूप पातळ होणार नाही. आता इथे बघू शकतात थोडं आपण जेव्हा पाणी ॲड करतो तर आपल्याला त्याचे येत ना पीठ किती घट्ट आणि किती पातळ येत ना बनवायचं ते बरोबर हे होऊन जातं. तर इथे येत ना आपण जेव्हा भज्यांचं पीठ भिजवतो येत ना तर पीठ येत ना असं म्हणजे खूप जास्त पातळ पण नको आहे, मिडियमच आपण हे करणार आहोत, जेणेकरून पालकाला छान असं कोटिंग होईल आणि आपले भजे मस्त कुरकुरीत होतील. आणि खूप घट्ट केला ना मग आपले भजे आहेत ना म्हणजे आतमध्ये बऱ्यापैकी अशी म्हणजे जाड म्हणजे बेसन पिठाचं हे होतं. तर आपल्याला पातळ लेअर पाहिजे, जेणेकरून आपले भजे आहेत ना कुरकुरीत होतील. तर तुम्ही इथे बघू शकता आपलं पीठ येत ना छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर ते खूप जास्त पातळही नाही आणि खूप घट्टही नाही बनवलं. तर या प्रकारे येत ना तुम्ही पण येत ना पीठ मळून घ्या. त्यानंतर येत ना गॅस ऑन करून येत ना लगेच येत ना आपण भजे तळण्यासाठी कढई ठेवली, त्यामध्ये येत ना तेल टाकून घ्यायचं. त्यानंतर आपण जे पीठ भिजवलं होतं त्याच्यामध्ये येत ना थोडंसं सोडा टाकायचा. सोडा टाकल्यानंतर येत ना त्यावरून येत ना थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित छान असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला सोडा येत ना पूर्ण पिठामध्ये येत ना छान व्यवस्थित असा येत ना म्हणजे मिक्स होईल. त्यानंतर येत ना गरम तेल जे आहेत ना कडकडीत तेलाचं म्हणून ते टाकायचं, जेणेकरून आपले येत ना भजे एकदम कुरकुरीत आणि खमंग होतात. तर इथे बघू शकता ते देखील येत ना छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. तर आपल्या पालकातलं पाणी बऱ्याच प्रमाणामध्ये येत ना म्हणजे सुकल्या गेलेलं आहे. त्यानंतर ते काय करायचं, असं डायरेक्टली येत ना पूर्णपणे अखंड पाणी घ्यायचं आणि ते पिठामध्ये असं कोट करून घ्यायचं पिठाने असं, आणि ते हलक्या हाताने असं धरायचं म्हणजे हलक्या हाताने धरून एका साईडला ठेवायचं, जेणेकरून आपलं तेल तापलं जाईल आणि आपली घाई गडबड होणार नाही. त्यासाठी येत ना असं म्हणजे त्याच्या म्हणजे पिठामध्ये येत ना बुडवून घ्यायचं आणि एका साईडला ठेवायचं. तर इथे बघू शकतात सगळे पानं अशी मी कोट करून घेते. तर आपण येत ना आता तेल गरम झालं आणि लगेच येत ना जे पानं मस्त याच्यामध्ये पिठामध्ये बुडवलेले होते ना ते असे मी 2-2च सोडणार आहे, जेणेकरून कढईमध्ये गर्दी होणार नाही आणि छान आपले येत ना
भजे आहेत ना व्यवस्थित तळले जातील. तर तुम्ही बघू शकतात एका साईडनी छान असे आहेत ना म्हणजे हलकेसे फ्राय झाल्यानंतर आहेत ना लगेच आपण त्याला पलटी वगैरे देतो, कारण ते जास्त आहेत ना डार्क नाही होऊ म्हणून आहेत ना लवकर आहेत ना अशी पलटी देऊन घ्यायची, जेणेकरून आहेत ना आपले भजे आहेत ना करपले जात नाही आणि छान असे आहेत ना एकसारखे आहेत ना रंगावर मस्त आहेत ना तळतात ते. तर आपले आहेत ना ही पहिली बॅच आहेत ना मी काढून घेतलेली आहे. तर अशी मस्त टम्म फुगलेले होते. त्यानंतर दुसरी बॅच आहे ना मी लगेच टाकून घेतलेली आहे. तर जसे आपण पहिल्यांदा तळून घेतले ना सेम त्याच प्रकारे आहेत ना दुसरी बॅच देखील तळून घ्यायची, मस्त छान असे फुलतात. तर तुम्ही बघू शकता तिथे. तर तुम्ही बघू शकता आपले पालकाचे भजे मस्त छान असे फुललेले आहेत आणि सेम अगदी ना हॉटेलमध्ये जसे बनवतात ना सेम तसेच झालेले आहेत. तर तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फायनली आपले भजे तयार झालेले आहेत. तर इथे सर्व आपले आहेत ना भजे तळून झालेले आहेत. तर बघू शकता मी मस्त अशा डिशमध्ये आहेत ना त्यांना ठेवले. आणि तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तर तोपर्यंत बाय बाय.